नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारले जाणारे बहुपर्यायी प्रश्न आणि उदाहरणे यांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1A मध्ये MCQ टाइप क्वेश्चन्स म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न आपल्याला विचारले असतात आणि हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला नोंदवावा लागतो. यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, A, B, C, D. यापैकी योग्य तो पर्याय फक्त आपल्याला उत्तरादाखल त्या ठिकाणी लिहायचा असतो. चला तर सुरुवात करूयात. सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील क्वेश्चन नंबर 1A मध्ये विचारल्या जाणाऱ्या MCQ टाइप क्वेश्चनला म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांना. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे, if a triangle ABC is a similar triangle PQR and AB is to PQ is equal to 3:4, then area triangle ABC is to area triangle PQR is equal to question mark. Here information given is there are two triangles ABC and triangle PQR which are similar with each other and the ratio of their corresponding sides, that means AB is to PQ, is given, it is 3:4. We want to find the ratio of their areas. म्हणजे आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. हे दोन समरूप त्रिकोण असून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक थिअरम आपण अभ्यासलेला आहे. तो थिअरम जो आहे त्या थिअरमचं स्टेटमेंट काय होतं पहा, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा अशा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. या ठिकाणी वर्ग असतात बाजूंचे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतो त्यावेळी ते क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं, त्रिकोण समरूप असतील तर. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. याचा अर्थ असा आहे की एरिया, इथं आपल्याला काय दिले पहा, triangle ABC is similar with triangle PQR, it is given. That means area triangle ABC is to area triangle PQR is equal to ratio of squares of corresponding sides, that means AB square is to PQ square. Now this ratio AB is to PQ, it is given, that means 3 square is to 4 square. 3 square is 9 and 4 square is 16, that means ratio is 9 is to 16. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:4, म्हणून त्यांचा आपण वर्ग केला. 3चा वर्ग आणि 4चा वर्ग म्हणजे 9:16 आपल्याला मिळाला आहे. 9:16. दिस इज द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस टू सिमिलर ट्रायंगल्स. दॅट मीन्स आवर करेक्ट आन्सर इज आन्सर बी और ऑप्शन बी. दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. सेकंड एक्झाम्पल आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेस्ट ऑफ सिमिलरिटी. म्हणजे खालीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही, असा एक प्रश्न आपल्या ठिकाणी विचारला आहे. ऑप्शन दिलेले आहेत, अँगल 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 टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट, साइड अँगल अँगल टेस्ट अँड साइड 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 टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण काळजीपूर्वक पाहिलं असेल तर साइड अँगल अँगल ही टेस्ट समरूपतेची टेस्ट नाही आहे. आपल्याला या ठिकाणी समरूपतेची नसलेली टेस्ट विचारलेली आहे, कारण अँगल अँगल अँगलची सब टेस्ट जी आहे ती येते अँगल अँगल टेस्ट. म्हणजे दोन अँगल जर समजा दोन त्रिकोणांमध्ये हे कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स जे असतात ते सिमिलर असतात. मग याही ठिकाणी दोन ट्रायंगलच्या मध्ये अँगल्स जर दोन घेतलेले असतील मग त्या ठिकाणी साईड घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून समरूपतेमध्ये साईड अँगल अँगल नावाची टेस्ट नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. थर्ड एक्झाम्पल आहे, इफ अ ट्रायंगल XYZ is similar with triangle PQR and area triangle XYZ is equal to 25 square centimeter. Also, area triangle PQR is equal to 4 centimeter square. Then what is the ratio XY is to PQ? म्हणजे हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्या अगदी अपोजिट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. इन्फॉर्मेशन गिवन इज सेम इन द both examples, that means example number 1 and example number 3, that the two triangles are similar triangles. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं होतं. आता आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेले आहे तर संगत बाजूंचं गुणोत्तर विचारलं आहे. प्रॉपर्टी आपण पुन्हा हीच वापरणार आहोत,
हा जो थेरम आहे या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो गुणधर्म किंवा प्रमेय आहे त्याचा आपण उपयोग करतोय. या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल एरिया, इथे आपल्याला दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. ट्रायंगल XYZ इज सिमिलर ट्रायंगल PQR. दिस इज द ओनली एक्सप्लेनेशन. हे आपल्याला परीक्षेला लिहायची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त ऑप्शन चूज करायचं आहे. हे फक्त आपल्याला कच्चं काम आपण करतोय. Triangle XYZ is similar with triangle PQR. It is given. That means area triangle XYZ upon area triangle PQR is equal to. That means ratio of areas of these triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. That means XY square upon PQ square. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. आपण या ठिकाणी XY आणि PQ का घेतलंय, कारण आपल्याला XY आणि PQ यांचं गुणोत्तर या ठिकाणी शोधायचं. We know areas of these two triangles. Area of triangle XYZ is 25 and area of triangle PQR is 4. Put these values in this equation. We get 25 upon 4 is equal to x square upon PQ square. Now by taking square root of both sides we get 5 upon 2 is equal to XY upon PQ. That means ratio of XY and PQ is equal to 5:2. Now this correct option is option C. This is our answer. हे आपलं रफ वर्क आहे, हे आपण ऑप्शन निवडलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल पहा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 9:25. Therefore dot dot is the ratio of their corresponding sides. Again the same property या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहेत. फक्त या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल्सची नावं दिलेली नाहीत, साइड्स आपल्याला माहिती नाहीत, म्हणून या ठिकाणी आपण जनरलाइज स्टेटमेंट या ठिकाणी वापरूयात. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of their squares of the corresponding sides. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. म्हणजे पहा, यावरती जास्त एक्झाम्पल आपल्याला व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स विचारले जाण्याची शक्यता आहे. मग या ठिकाणी आपण एरिया जो आहे तो दोन्ही ट्रायंगलचा A1 A2 म्हणूयात आणि साइड्स जे आहेत त्या S1 आणि S2 म्हणूयात. अकॉर्डिंग टू दिस थेरम वी कॅन राईट इक्वेशन A1 upon A2. That means ratio of areas is equal to side 1 square upon side 2 square. Side 1 is the side of triangle first and side 2 is the corresponding side of side S1 of triangle A2. या ठिकाणी आपल्याला रेशो ऑफ areas of two similar triangles it is given, it is 9:5. That means A1 upon A2 is 9 upon 25. Put this value in the equation, we get 9 upon 25 is equal to S1 square upon S2 square. Again by taking square root of both sides we get 3 upon 5 is equal to S1 upon S2. That means ratio of corresponding sides of these two similar triangles is 3:5. That means correct option is B, 3:5. 3 upon 5 can be written as 3:5. Therefore correct option is option B. Now fifth multiple choice question is given. Triangle ABC is similar with triangle DEF if angle A is equal to 45 degree, angle E is equal to 35 degree, angle E is equal to 35 degree, and then we want to find angle B. What is the measure of angle B? Now there is a property of similar triangles. If two triangles are similar, then their corresponding sides are in the same proportion, as well as their corresponding angles are congruent. म्हणजे जेव्हा दोन समरूप त्रिकोण असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन मात्र त्यांचे एकरूप असतात. मग B चा संगत कोन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे का, तर B चा संगत कोन कोणता असणार आहे ट्रायंगल DEF मध्ये, तर E असणार आहे. मग B आणि E हे दोन कॉन्ग्रुएंट असणार आहेत, कारण बिकॉज दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. या ठिकाणी प्रॉपर्टी कोणती वापरतो बा, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. दॅट मीन्स अँगल हियर information given is triangle ABC is similar with triangle DEF. That means angle B is congruent with angle E. These are the corresponding angles of similar triangles. But we know measure of angle E, it is given, it is 35 degree. That means angle B is also 35 degree. This information angle A is equal to 45 degree, it is given extra information. ती एक्स्ट्रा दिलेली आहे आपल्याला चुकवण्यासाठी.
म्हणजे याचा अर्थ बी या कोणाचं जे माप आहे ते 35 डिग्री असणार आहे. अँड दॅट मीन्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. हे आपलं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6. इन द फिगर segment DE is parallel to side BC. Identify the correct statement. ही जर फिगर आपण पाहिली तर या फिगरवरून आता ऑप्शन मी या ठिकाणी घेणार आहे, परंतु या फिगरवरून आपल्याला लगेच कळेल की या ठिकाणी आपल्याला BPT दॅट मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरायचा आहे. या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. AD upon DB is equal to AE upon EC. AD upon AB is equal to AB upon EC. AD upon DB is equal to EC upon AC, and AD upon DB is equal to AE upon AC. If we use the basic proportionality theorem in this triangle, what is the basic proportionality theorem? If a line is parallel to the side of a triangle which intersects the remaining sides in two different or two distinct points, then that line divides the sides in the same proportion. म्हणजे जेव्हा त्रिकोणाच्या मध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तेव्हा ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय तयार करता येईल तर AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. AD अपॉन DB या ठिकाणी दिसत आहे इज इक्वल टू AE अपॉन EC. AE अपॉन EC इथे पहा AD अपॉन DB आहे, इथे AD अपॉन DB आहे, इथे AD अपॉन DB, परंतु दुसरा जो रेशो आहे तो असला पाहिजे होता AE अपॉन EC. AE अपॉन EC हा फक्त यामध्येच आहे या ऑप्शन मध्ये, इथे तो इन्व्हर्स केलेला आहे, या ठिकाणी तर वेगळेच रेशो आहे. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो ऑप्शन असणार आहे AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. दॅट मीन्स करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. आपला योग्य पर्याय असणार. नेक्स्ट, if a triangle XYZ is similar with triangle PQR, then XY upon PQ is equal to YZ upon QR is equal to question mark. आता तिसरा जो रेशो आहे तो रेशो कोणता असेल तर आता आपण एक प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ दिस टू सिमिलर ट्रायंगल्स आर इन द सेम प्रोपोर्शन और इन द सेम रेशो. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तर समान असतात. या ठिकाणी संगत बाजूंची दोन गुणोत्तर दिलेली आहेत, तिसरं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं राहिलेलं आहे. पहा पहिली जोडी घेतलेली आहे XY अपॉन PQ, सेकंड रेशो इज इक्वल टू YZ अपॉन QR. विच वन इज द रिमेनिंग रेशो? इट इज XZ अपॉन PR. म्हणजे तिसरा जो रेशो आहे, तिसरी जी बाजू म्हणजे पहिली बाजू XY, दुसरी बाजू YZ या दिलेल्या आहेत आणि तिसरी जी बाजू आहे XZ तिचा रेशो बनवायचा राहिलेला आहे. म्हणजे XZ अपॉन PR. XZ अपॉन PR इट इज ऑप्शन नंबर 1 दॅट मीन्स A. करेक्ट ऑप्शन. इथे आपण प्रॉपर्टी वापरलेली आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन द सेम प्रोपोर्शन. दॅट मीन्स आवर three ratios are XY upon PQ is equal to YZ upon QR is equal to XZ upon PR. That means our correct answer is XZ upon PR and its correct option is option number 1. It is option A. हे आपलं उत्तर असणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. एथ एक्झाम्पल पहा. If a triangle ABC is similar with triangle LMN and angle A is equal to 60 degree, then what is the measure of angle L? या सर्वतला एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. कोणती प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला वापरायला लागणार आहे? If two triangles are similar, then the corresponding angles of these two triangles are congruent. समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. मग A चा संगत कोण जो आहे तो L आहे. जर A चा माप 60 डिग्री असेल तर L चा माप सुद्धा किती असणार आहे? 60 डिग्री. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे बरोबर आपला B. सिंपल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी डायरेक्ट घेतलेलं आहे. अँगल A इज इक्वल टू अँगल L because these are the corresponding angles of similar triangles. That means if A is equal to 60 degree, that means L is also a 60 degree. That means correct option is option B. Now, ninth example is observe the figures. In figure, triangle DEF and triangle XYZ, DE upon XY is equal to EF upon YZ. It is two ratios. That means two corresponding sides are in the same proportion, as well as angle E is congruent with angle Y. Therefore,
ट्रायंगल DEF and triangle XYZ are similar by dot dot test. या ठिकाणी काय दिले पहा, या दोन त्रिकोणांच्या दोन संगत बाजूंची गुणोत्तर आपल्याला समान दिलेली आहे. DE आणि XY यांचं गुणोत्तर हे EF आणि YZ यांच्या गुणोत्तरा इतकं आहे. म्हणजे दोन बाजू संगत बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत. आणि अँगल E आणि अँगल Y म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत हे इन्क्लुडेड अँगल्स आहेत बिटवीन these two sides DE, EF and XY, YZ. मग या दोन त्रिकोणांमध्ये two corresponding sides are in the same proportion as well as their included angles are congruent. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये दोन संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेली जी बाजू आहे त्यांनी समाविष्ट केलेला जो कोन आहे तो कोन एकरूप आहे. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असणार आहेत. फक्त टेस्ट कोणती असेल तर साइड angle side test. Side angle side, it is the second option. That means our correct option is option SAS. That means D. Simple फक्त आपल्याला टेस्ट ओळखायची. Now 10th example. Again a figure is given. In the figure BD is equal to 8 as well as BC is equal to 12. B dash and D dash C. That means D is in between B and C. Then we want to find area triangle ABC upon area triangle AB. If we observe these two triangles in the figure, that means triangle ABC and triangle ABD, these two triangles are with the same height. हे सेम हाईटचे ट्रायंगल्स आहेत, समान उंची त्रिकोण आहे. आणि आपल्याकडे प्रॉपर्टी आहे समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराइतकं असतं. If two triangles are with the same height, then the ratio of their areas is equal to the रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. हा एक आपला प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ABD, these are the triangles with same height, equal height. Then the ratio of areas of these two triangles is equal to their ratio of their corresponding bases. What is the base of triangle ABC? It is BC, and corresponding base of triangle ABD is BD. Now we have given the length of BC and BD. BC is 12 centimeter and BD is 8 centimeter. If we simplify this fraction, we get 3 upon 2. 4 3s are 12 and 4 2s are 8. That means 3 upon 2. It is 3 is 2. That means correct option for this question is option B. Is 3 is 2. हे सिंपल आहे. या ठिकाणी आपण तीन जे गुणधर्म आहेत समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं किंवा समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या समान संगत उंचीच्या गुणोत्तर इतकं. ह्या दोनपैकी एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केली आहे. तर या स्वरूपातले 10 एक्झाम्पल्स आपण या चॅप्टरवरती अभ्यास केले. आता आपण क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारले जाणारे जे 1 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत जे सिंपल इझी सोपे असतात त्यांचा आपण सराव करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, are the triangles in figure similar? If yes, then write the test of similarity. आकृतीमध्ये दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कसोटी लिहा. आपण आकृतीमध्ये दिलेल्या ज्या त्रिकोणांच्या संदर्भातली माहिती आहे त्या माहितीचं आपण आधी निरीक्षण करूया. आपल्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी जी आहे ती लांबी दिलेली आहे. या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या तीनही बाजूंची लांबी दिलेली आहे. याचा अर्थ म्हणजे रेशो इक्वल आहेत का ते आपण चेक करूया. तीनही रेशो आपण शोधूया. फर्स्ट रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स AB अपॉन PQ. AB आणि PQ या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. AB अपॉन PQ हा जो रेशो आहे तो आपण शोधूया. AB अपॉन PQ इज इक्वल टू 6 अपॉन 3. इफ वी सिम्प्लिफाय दिस बाय डिवाइडिंग 3 वी गेट 2 अपॉन 1. सपोज दिस इक्वेशन नंबर 1. म्हणजे AB आणि PQ या संगत बाजूंचा गुणोत्तर जे आहे ते 2 असं एक आलेलं आहे. सिमिलरली BC अपॉन QR यांचा रेशो आपण शोधायचा म्हटलं तर 8 अपॉन 4. इफ वी डिवाइड बोथ नंबर्स बाय 4 वी गेट 2 अपॉन 1. इट इज इक्वेशन नंबर सेकंड. Similarly, AC upon PR is equal to 10 upon 5. That means if we divide both the numbers by 5, we get 2 upon 1. If we observe all these three ratios, here all three ratios are equal. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की या तीनही रेशो साइडचे जे गुणोत्तर आहेत संगत बाजूंचे ते समान आहेत. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we can write AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. That means
In these two triangles, corresponding sides, all three corresponding sides are in the same proportion. That means these two triangles are similar. That means triangle ABC similar with triangle PQR. And by which test? Here, all three corresponding sides are in the same proportion. That means three sides. That means yes, yes, yes test. These two triangles are similar by yes, yes, yes. This is our answer. Now, second example. In the figure, BC is parallel to line DE, AB is equal to 2, BD is equal to 3, AC is equal to 4, CE is equal to x, then find the value of x. सिंपल एक्झाम्पल आहे. त्या ठिकाणी आपण बीपीटी यूज करणार आहोत, त्याला आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतो. जर त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात होणार. आणि यावरून आपलं जे इक्वेशन तयार होतं ते इक्वेशन जर आपल्याला मांडता आलं ते हे समीकरण किंवा हे इक्वेशन जे आहे एक्झाम्पल जे आहे ते अतिशय सोपं आहे. बाय युझिंग बीपीटी in triangle ADE, information given is line BC is parallel to line DE. It is given. Therefore, AB upon DB or BD is equal to AC upon C by using BPT. That means basic proportionality theorem, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. Now, put the values of AB, BD, AC and C in this equation. We get AB is 2, BD is 3, AC is 4 and C is given x. That means 2 upon 3 is equal to 4 upon x. Take cross multiplication. That means 2 into x is equal to 3 into 4. Here product is 2x is equal to 12. Dividing both sides by 2 we get x is equal to 6. That means value of x is equal to 6. This is a simple example for only 1 mark. Now third example is state whether the following triangles are similar or not. If yes, then write the test of similarity. Simple examples आहेत, एकदम सोपे. त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ हे समरूप त्रिकोण आहेत का, असल्यास समरूपतेची कसोटी द्या. दिलेली माहिती पहा, आकृतीमध्ये पडताळून पहा. आपल्याला दोन कोणांची मापे या ठिकाणी दिलेली आहेत संख्या कोणांची. Which one is the corresponding angle of angle P? Corresponding angle of angle P is x and both are of 35 degree. Another pair of corresponding angles is given Q and angle Y and both are congruent. That means in solution we can write in triangle PQR and triangle XYZ, angle P is equal to angle X. These are the congruent angles. It is given because both have same measurements of 35 degree. Similarly, angle Q is equal to angle Y because both have same measure, that means 60 degree. It is also given. That means in these two triangles, two corresponding angles, pairs of angles are congruent. That means these two triangles are similar triangles with test angle test. This is a simple case. Triangle PQR is similar with triangle XYZ and test is angle test. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणांमध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप असतात तेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात आणि कसोटी आहे कोको कसोटी, ज्याला आपण अँगल टेस्ट असं म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ ट्रायंगल ABC is similar with triangle LMN and angle B is equal to 40 degree, then what is the measure of angle M? Give the reason. दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यापैकी एका त्रिकोणातील कोण B चं माप आपल्याला 40 अंश दिलेला आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग संगत अँगल M कोणता असेल. प्रॉपर्टी कोणती यूज करणार आहोत आपण? दोन समरूप त्रिकोणांच्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात. If two triangles are similar, then their corresponding angles are congruent. Here information given is triangle ABC is similar with triangle LMN. ही प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. Corresponding angles of similar triangles are congruent. That means angle B and angle M, these are the corresponding angles of similar triangles. Therefore these two angles are congruent angles. That means angle P is equal to angle M. These are the corresponding angles of similar triangles. But we know the measure of angle B, it is 40 degree. That means measure of angle M is also 40 degree. This is our answer. Next example. Areas of two similar triangles are given in the ratio 144:49.
म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 144:49 आहे. देन फाइंड द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. अगेन properties: if two triangles are similar, then their ratio of areas of two similar triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. इथे आपल्याला ट्रायंगलची नावं किंवा साईडची नावं दिलेली नाहीत, म्हणून आपण जनरल स्टेटमेंट मांडणार आहोत. A1 according to the theorem of areas of similar triangles, that means A1 upon A2, that means ratio of areas of similar triangles is equal to side 1 square upon side 2 square. Now areas, ratio of areas, it is given 144:49. That means put this value in equation. That means 144 divided by 49 is equal to side 1 square upon side 2 square. Now by taking square root we get 12 upon 7 is equal to S1 upon S2. That means a ratio of corresponding sides is equal to 12:7. This is our answer. म्हणजे या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर 144:49 असेल तर त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर हे 12:7 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल: ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल SUV. राइट द pairs of corresponding congruent angles. यांचे congruent angle जे आहे आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. if two triangles are similar then the corresponding angles are congruent. मग इथं congruent angle म्हणजेच corresponding angles आपल्याला पेयर्स विचारले आहेत. त्या ठिकाणी आपण लिहूयात pairs of corresponding or congruent angles. तर P हा जर अँगल आपण घेतला अँगल P, तर करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे अँगल S. ही जी नावं आपल्याला दिलेली आहेत ती आपल्याला संगतीमध्ये दिलेली आहे. ती एकाच एक संगतीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे P या कोणाचा संगत कोण कोणता असणार आहे? S. दॅट मीन्स फर्स्ट पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स अँगल P इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल S. सेकंड पेअर इज अँगल Q इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल U and third one is angle R is congruent with angle P. These are the pairs of corresponding congruent angles of similar triangles. सिंपल एक्झाम्पल आहे, एका मार्कासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अशाच प्रकारचं संगत बाजूंच्या जोड्यांचेही आपल्याला गुणोत्तर किंवा पेयर्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच प्रकारचं आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. राइट द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. आपल्याला रेशो विचारलेले आहेत. या ठिकाणी रेशो आपल्याला द्यायचे आहेत. चुकून मी या ठिकाणी पेयर्स घेतले आहेत. आपण रेशो पण तयार करणार आहोत. आपण सुरुवातीला करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत ते आपण या ठिकाणी घेऊया. AB and D. Then second pair is BC and EF, and third corresponding pair is side AC and side DF. आता या ठिकाणी पहा मी एक रेशो लिहिणार आहे. तो रेशो कसा लिहिता येईल आपल्याला? मग तो रेशो लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा. मी थोडंसं या ठिकाणी जागा तयार करून घेतो. त्या तीन करस्पॉन्डिंग साइडचा रेशो जो आहे तो संगत बाजूंचा रेशो आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. मग तो रेशो कसा येईल पहा मी या ठिकाणी तयार करतो. पहिला जो रेशो असणार आहे तो रेशो असणार आहे संगत बाजूंचा पहिला रेशो आपण या ठिकाणी घेऊयात. मी या ठिकाणी टाईप करतो आहे. नजर चुकीने आपल्याकडून या ठिकाणी रेशो लिहायचा राहून गेलेला आहे. तो रेशो मी या ठिकाणी घेणार आहे. सुरुवातीला दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइडच्या पेयर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहे. पहिली पेयर कोणती आहे पहा. AB अपॉन कोणती असणार आहे? AB ची करस्पॉन्डिंग साइड असणार आहे DE. देन सेकंड पेयर इज BC अपॉन EF and third ratio is AC upon DF. AC upon DF. हा एक रेशो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा हा रेशो मी या ठिकाणी इथे घेतलेला आहे. आता याला फक्त आपल्याला साइड्स ज्या आहेत त्या साइड्सच्या पेयर्स लिहिण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी हा जो रेशो आहे हे रेशोज फक्त लिहिणे या ठिकाणी एका मार्कासाठी अपेक्षित आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्या रेशोला डायरेक्ट मार्क मिळणार आहेत. आपण पुन्हा एकदा रेशो काळजी
सेकंद. हा जो रेशो आहे या रेशोला आपल्याला मार्क असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ह्याच्यात पेयर्स आपण लिहिलेले आहेत. या पेयर्स लिहिण्याची आवश्यकता खरं तर नव्हती. नजर चुकीने या ठिकाणी माझ्याकडून हा रेशो लिहिण्याचा राहून गेलेला होता. म्हणजे फक्त जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तर. मग इथं रेशो कशी तयार केली पहा एकदा. पहिली दोन अक्षरे या ठिकाणी घेतली ए बी, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड आहे बी. इथं पहिली दोन अक्षरे घेतली ए बी, पहिली दोन अक्षरे बी, पहिली दोन अक्षरे बी सी, दुसरा तिसरा अक्षर इथेही दुसरा तिसरा अक्षर आपण ई एफ घेतलेला आहे. त्यानंतर पहिला आणि तिसरा अक्षर ए सी, या ठिकाणी पहिला आणि तिसरा अक्षर आपण घेतलेला आहे डी एफ. तर हे आपल्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आहे. या ठिकाणी आपण चुकून तो लिहिण्याचा राहून गेलेला. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इन फिगर TP is equal to 10 centimeter, PS is equal to 6 centimeter. Where is PS? PS is 6 centimeter. Then find area triangle RTP and upon area triangle RPS. या दोन ट्रायंगलचा रेशो आपल्याला शोधायचा आहे. एरियाचा रेशो शोधायचा. These two triangles are of equal heights. हे दोन समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि आपल्याकडे माहिती आहे समान उंची जर असतील तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराचे असते. म्हणजे एरिया ट्रायंगल RTP upon area triangle RPS is equal to these two triangles are with same heights. That means their ratio of these areas of these two triangles is equal to ratio of their corresponding bases. That means TP upon PS. याचा जो बेस आहे तो आहे TP RTP चा, आणि ट्रायंगल RPS चा बेस आहे PS. That means TP upon PS. We know here the lengths of TP and PS. What is the length of TP? It is 10 and length of PS is 6. That means if we simplify this fraction we get area triangle RTP upon area triangle RPS is equal to 5 upon 3. This is our answer. हे समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराचे असतात. हे पाया आपल्याला दिलेले होते. Now next example is the ratio of corresponding sides of two similar triangles is 4:7. Then find the ratio of their areas. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं असायचं किंवा क्षेत्रफळ दिलेले असायची. त्यांच्यावरून आपण साइड्सचा रेशो शोधायचो. आता आपल्याला या ठिकाणी काय दिले पहा, साइड्सचा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे. त्यावरून आपल्याला क्षेत्रफळांचा रेशो शोधायचा. Ratio of corresponding sides of two similar triangles is 4:7. Then we want to find the ratio of their areas. Now, इथे आपल्याला नाव माहित नाही म्हणून जनरल स्टेटमेंट आपण करणार आहोत. A1 upon A2. That means area 1 upon area 2 is equal to side 1 square upon side 2 square. Now, here ratio of corresponding sides it is given 4:7. Put these values in this equation. That means S1 is 4 and S2 is 7. We get A1 upon A2 is equal to 4 square upon 7 square. That means area 1 upon area 2 is equal to 16 upon 49. That means ratio of areas of these two similar triangles is 16 upon 49. This is the answer. हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे. 10 एक्झाम्पल आहे आणि 10वं जे एक्झाम्पल आहे ते पहा किती सोपं आहे. ते मी अजिबात या ठिकाणी सोडून येणार नाही. ते होमवर्क म्हणून या ठिकाणी मी ठेवलेलं आहे. राईट द टेस्ट ऑफ द सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स गिवन इन द फिगर. त्यांच्यामध्ये हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेतच, फक्त आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. आणि अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण आत्ताच याच क्वेश्चन सेटमध्ये सोडवलेलं आहे. त्यामुळे ते तुम्ही पहा. या ठिकाणी इन्फॉर्मेशन कोणती दिलेली ती पहा आकृतीमध्ये, आणि मग त्यावरून आपल्याला या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहायचं आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल. मी या ठिकाणी अजिबात उत्तर याचं सांगणार नाही. तर या सिमिलरिटी चॅप्टरच्या क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये 10 MCQ होते आणि क्वेश्चन नंबर 1B मध्ये 10 एक गुणांचे एक्झाम्पल्स होते. त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सराव केलेला आहे. अतिशय सोपी ही एक्झाम्पल्स आहेत. त्याचा तुम्ही घरी सराव करा. या प्रकारचे एक्झाम्पल स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचाही सराव करा. काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.